काही लोकांना काही लोकांना लवकर जागच येत नाही. काही लोकांना लवकर झोपच लागत नाही. पण झोप लागत नाही त्या वेळात सुद्धा मनामध्ये खूप विचार असतात आणि जाग येत नाही त्या वेळेला सुद्धा अंतःकरणामध्ये गाढ निद्रेतून जाग झाल्यानंतर लगेच विचारांना प्रारंभ होतो. म्हणजे अंतःकरण सतत बदलत असतं. गुणांचं रजतम सत्व गुणांचं प्राबल्य असतं. आणि म्हणून आत्मा उत्पाद्य नाही, आत्मा संस्कार्य नाही, आत्मा विकार्य नाही, आत्मा आप्य नाही, म्हणजे कुठून मागून आणलेला. दिनयामिन्यो सायं प्रातः शरीर वसंतो पुनरायातः काला क्रीडति गच्छत्यायुः तदपि न मुंचत्याशा वायू. आत्मरूप सर्व दृश्यांचा द्रष्टा आहे. आत्मरूप साक्षी आहे. असं आत्मस्वरूप, असं चैतन्य स्वरूप कधीही लुप्त होत नाही, कारण ते जन्मलंच नाही. कारण शब्द आला आहे तर काकांची 107 नंबरची ओवी घेतो. शर्करा ऊस गाळीता जैसी होय नचिकेता आत्म्या न काही तत्वता कारण काही. जसे ऊस हे साखरेला कारण आहे तस आत्म्याला कुठलंही कारण नाही. म्हणून मग विपश्चित शब्द वापरलाय. विप्रकृष्टम चितवंती इति विपश्चिता. जो संपूर्ण नामरूप आणि त्यांच्या अभावासह आहे आणि खात्रीपूर्वक आहे त्याला विपश्चित असं म्हणतात. असा विपश्चित ब्रह्मरूपच असतो. ज्याला जन्म जरावरण नाही तो विपश्चित, तो ब्रह्मरूप असा ज्याचा अढळ विश्वास आहे त्याने गुह्यातलं गुह्य तत्व ते मी आहे असं जाणलेलं आहे. आता आमचे दिवस थोडे राहिले, आता आमची तब्येत बिघडायला लागली. तब्येतीची सगळ्यात जास्त भीती कोणाला असते हो? तुम्ही म्हणाल सगळ्यांनाच असते. सगळ्यांना तर असतेच. सगळ्यात जास्त कोणाला असते? डॉक्टरांना. थोडस काही झालं की काय झालं आणि असं झालं तर काय होऊ शकतं याचं ज्ञान त्यांना असल्यामुळे ते काय करतात, जास्त घाबरतात. लगेच औषध घे, लगेच पाणी घे, असं व्हायला नको, तसं व्हायला नको, असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. नायम कुतश्चिन न बभूव कश्चित. अयम आत्मा कुतश्चित कारणांतरात बभूव कश्चित. आत्मस्वरूपाला कुठलं कारण नाही. साखरेला जसं ऊस कारण आहे तसं आत्मस्वरूपाच्या निर्मितीला कुठलंही कारण नाही. म्हणून आत्मा कारणातीत आहे आणि कारणातीत असल्यामुळे तो कार्यातीत पण आहे. म्हणून आत्मा कार्य कारणातीत आहे. समजलं ना? ज्या गोष्टीचं कारणच नाही त्या गोष्टीचं कारण कार्य होऊ शकत नाही. माती हे कारण आहे, घट हे कार्य आहे. आता माती हे कारणच जर अस्तित्वात नसतं तर घट हे कार्य घडलं असतं का? नाही. मग आता मातीही नाही आणि घटही नाही म्हणजे कार्य कारणातीत झाली वस्तू. तसा आत्मा हे कार्य नसल्यामुळे, आत्मा हे आत्म्याला कुठलं कारण नसल्यामुळे, आत्मा कशाचं कार्य नसल्यामुळे आत्मा कार्य कारणाच्या अतीत आहे. समजून घ्या बस. पंखा का फिरतो? वीज आहे म्हणून. वीज का बरं आहे? पाण्यापासून निर्मिती झाली म्हणून. नंतरच्या महाभूतात आधीच महाभूताचं कारण अनुस्यूत असतं. वायूमध्ये आकाश आहे, अग्नीमध्ये वायू आणि आकाश दोन्ही आहेत, जलामध्ये अग्नी वायू आणि आकाश आहे, पृथ्वीमध्ये जल
अग्नी, वायू आणि आकाश आहे. वरचे महाभूत हे सगळे खालच्या महाभूतामध्ये अनुस्यूत आहेत. याचं कारण खालचं महाभूत हे वरच्या महाभूताच्या कार्डापासून तयार झालं आहे. म्हणजे कसं, अग्नीपासून जल तयार झाला आहे, म्हणून जलाचं रूपांतर अग्नीमध्ये होतं, वाफ होते त्याची. व्हिडिओ सुरू आहे, थोडस लक्षात घ्या कोणाचा आहे तर. अशा पद्धतीने आत्मा कशाचं कार्य नाही, कारण आत्म्याला कुठलंही कारण नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराण. अज म्हणजे जो कधीच जन्माला आलेला नाही तो अज. आत्मा अज आहे म्हणून आत्मा अमर आहे. आत्मा जन्मालाच आला नाही म्हणून आत्मा अमर आहे. अमर रहे अमर रहे अशा घोषणा केल्याने कोणी अमर नसते. कीर्तीला सुद्धा मरण आहे, लक्षात ठेवा. सर्वाधिक आयुष्य कोणाचं आहे? कीर्तीचं आहे. देहापेक्षा, कोणाच्याही देहापेक्षा जास्त आयुष्य कोणाचं आहे? कीर्तीचं आहे. पण कीर्तीला सुद्धा मरण आहे. पटत की नाही पटत मला माहित नाही, मी पटवून देईन. मग राजा विक्रमादित्य ज्याच्या नावाचं संवत्सर सुरू झालेलं आहे, त्या विक्रमादित्यांनी काय काय केलं हे आजच्या आपण असलेल्या ऑनलाईन मध्ये कोणी उत्तर देऊ शकते का? नाव ऐकलं एवढं माहिती आहे, पण काय काय केलं विक्रमादित्याने? कोणते अचाट पराक्रम केले की ज्याच्या नावाने संवत्सर सुरू झाला? आम्हाला नाही सांगता येत. म्हणून कीर्तीला आयुष्य खूप असलं तरीही कीर्तीला मरण आहे. पण आत्मा जन्मलाच नसल्यामुळे आत्म्याला मरण नाही. किती कीर्ती निर्माण झाली आहे म्हणून कीर्तीला संपणं आहे. ते म्हणतात, पाणी जसं बर्फरूप दिसतं तसं, म्हणजे बर्फ हा पाण्यापासून झालाय, बर्फाला कारण पाणी आहे. तसं जगताला कारण आत्मा नाही. पाण्यापासून बर्फ झाला हे बरोबर आहे, पण ब्रह्मापासून जगत निर्माण झालेलं नाही. जगत हा ब्रह्मावर निर्माण झालेला आभास आहे. ब्रह्माची निर्मिती नाही आहे जगत. पाण्याची निर्मिती बर्फ आहे. बर्फ हे, पाणी हे बर्फाचं कारण आहे, बर्फ हे पाण्याचं कार्य आहे. पण जगत हे ब्रह्माचं कार्य नाही. देह हे आत्म्याचं कार्य नाही. जगत ब्रह्मावर भासत तसा देह आत्म्यावर भासतो. म्हणून आत्मा नित्य आहे, सर्व काळ आहे. केव्हा होता आणि केव्हा नव्हता असा कधीही प्रश्न आत्म्याच्या बाबत निर्माण होत नाही. म्हणून त्याला शाश्वत म्हणतात. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो. जुनाट पुरुष समर्थांचा पुरापी नवम इति पुराण. पुष्कळदा मी व्याख्या सांगतो आणि मग व्हॉट्सअप मेसेजेस येतात की आम्हाला या व्याख्या पाठवा, आम्हाला त्या व्याख्या पाठवा. अभ्यास कधी कराल? फक्त व्याख्याच तुम्हाला पाहिजेत, अभ्यास कधी कराल? जीवनात मी पुराण आहे हे कधी पाहाल? मग जे नुसते व्याख्यान पुरतच प्रश्न विचारतात त्यांना उत्तर न देणं सोयीस्कर वाटतं. ज्यांना स्वतःला घडवायचंच नाहीये, प्रश्न विचारा पण स्वतःच्या कल्याणाचा विचारा. जो प्रथम पासून नवीन आहे, जो आजही नवीन आहे आणि उद्याही नवीन आहे, त्याला सनातन असं म्हणतात. म्हणून आपल्या वैदिक धर्माचं नाव सनातन वैदिक धर्म आहे. सनातन वैदिक धर्म आहे. आणि आत्मा सदा नूतन आहे. नुसताच नूतन नाही, अतिशय जुनाट पण आहे. किती जुना आहे हो? फार जुना आहे हो. फार म्हणजे किती जुना आहे हो? अति जुना आहे हो.
आता पुण्याला येण्यापूर्वी अहमदनगरला अंतर्भाव विषय घेतला होता. एक जुनाट पुरुष विषय सुद्धा होता समर्थांचा, की जो आपण घेऊ शकत होतो. खैर, आत्मा अतिशय पुराण आहे, जुना आहे. जुना म्हणजे जुनाट असा अर्थ नाही, पण समर्थांनी त्याला जुनाट पुरुष असं म्हटलंय. कारण की आम्ही खूप जुना आहे, असं किती जुना आहे, अजून जुना असं म्हणण्यापेक्षा जुनाट म्हटलं समर्थ. आत्मपुरुष अतिशय जुनाट असून अति शब्दाची व्याप्ती जाणता येत नाही एवढा जुना आहे. बर, आत्मा किती जुना आहे याची व्याप्ती नाही जाणता येत, किती राहील याची व्याप्ती जाणता येत नाही. म्हणून अयम तू शाश्वतोयम एव पुराण अपि नव एवेती, म्हणजे अति जुनाट आहे आणि अति नवा आहे, म्हणून सनातन आहे. अति प्राचीन आहे तितकाच तो नवीन पण आहे. आणि म्हणून आपल्याला काय वाटतं, निर्मिती झाली की नवीन आहे, अवयवाच्या वृद्धीने तो नवीन आहे. विकाराच्या दृष्टीने अवयव नसल्यामुळे आत्मा नूतन आहे. आत्म्याला अवयव नाही म्हणून आत्मा नूतन आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे, आणि म्हणून देह सरणी जळे किंवा भूमिसी मिळे, आत्मसूर्य न मावळे चिरंजीव जो. देह जळतो नाही तर गाडल्या जातो, पण आत्मसूर्य कधीही मावळत नाही. न हन्यते हन्यमाने शरीरे, न हन्यते इति अहम, न हिनास्ति इति अहम, न जहाती इति अहम, न जिह्यते इति अहम. भगवत पूज्यपाद म्हणतात, जो मरत नाही तो मी आहे, जो मारल्या जात नाही तो मी आहे. न जहाती, जो जन्मला जात नाही तो मी आहे. न जिहिते, जो मरत नाही तो सुद्धा मीच आहे. जो कधीच सोडत नाही, त्याला मिळवण्याचा प्रयत्न करावा लागत नाही, त्याला सोबतीने छोटा होता येत नाही, तो कधीही संपत नाही. शरीर संपलं तरीही तो संपत नाही, आणि म्हणून तो कधीही मरत नाही आणि तो कधीही मारत नाही. हंताचेन मन्यते हंतुम, हतश्चेन मन्यते हतम, उभौ तौ न विजानीतो, नायम हंती न हन्यते. गीता म्हणते, नयनम वेत्ती हंतारम यश्चैनम मन्यते हतम, उभौ तौ न विजानीतो, नायम हंती न हन्यते. ज्यांच्या समोर पुस्तक असेल ना, त्यांना ही मौज कळेल की गीतेचा श्लोक काय आणि कठोपनिषदाचा मंत्र काय, दोन्ही मध्ये केवढं साम्य आहे. जो आत्म्याला मारणारा किंवा मरणारा मानतो, तो आत्म्याला विशेषत्वाने जाणत नाही. कारण आत्मा कुणालाही मारत नाही आणि आत्मा कुणाकडूनही मारल्या जात नाही. हंताचेन मन्यते हंतुम, हतश्चेन मन्यते हतम. मारणारा असं समजत असेल, एक म्हणे मी मारता, दुजा म्हणे मी मरता, हे तो घडे अजाणता आत्मरूपा. हे सगळं न जाणता झालेलं आहे. वेदा विनाशिनम नित्यम येईन मजमव्य, कथम स पुरुष हा पार्थ कं घातयती हंतिकम. याच्या नंतरचाच मंत्र आहे हा गीतेमधला. हंता म्हणजे मारणारा, जो मारणारा आहे तो करता असेल की नाही. हत म्हणजे मरणारा, जो मरतो तो भोगता झाला की नाही. आत्मा करताही नाही आणि आत्मा भोगताही नाही. म्हणून एक म्हणे मी मारता, दुजा म्हणे मी मरता, हे तो घडे अजाणता आत्मरूपा. पंचभूते संमेलनी प्राण इंद्रिय मिळवणी अंतःकरणी जुळणी अहंकार येते. मारणारा आणि मरणारा दोघेही स्वतःला आत्मरूप समजत नाही, हे लक्षात ठेवायचं. मग आम्ही काय म्हणतो, मी त्याला मारलो आणि त्यांनी मला मारलं, मी त्याला पाहून घेईल. झालं, हे सगळं कर्तृत्व सुरू झालं की कर्तृत्व एकदाही तोडून आलं ना की माणूस फसतो. मोठा माणूस सुद्धा
कधी कधी असं करून जातो किंवा त्यांना करावं लागतं. आमचे 370 आणि सर्व मिळून 400 पार. बस बोलले बोलले नाही फसले. आकडे दिले ना, गॅरंटी दिली ना, झालं. एकदा करते पण आलं की भोगते पण आलं. आता ते जर 400 पार झालं असतं तर आनंदाचा उल्हास शिगेला पोचला असता. न झालं तर लगेच तो शमला आणि तिथे ती जागा दुःखाने घेतली. कारण कर्तृत्व झालं, मी 400 पार करणार. 370 प्लस 400 प्लस घेऱ्यामध्ये येऊन गेला. राजकारणात असं बोलावं लागत असेल, त्यामुळे त्यांच्या मनात तसं नसलं तरी ऐकणारे जे आहे त्यांनी मनाच्या ठाव घेतलेला होता. त्यामुळे 300 झाले नाही तर काय झालं लगेच? चेहरे म्हणून मी करता असं म्हटलं की तो आत्मा होत नाही. मी करविता म्हटलं तरीही तो आत्मा होत नाही. तूच करता आणि करविता त्यांनी करून घेतलं असं आतमध्ये निश्चय पाहिजे. बाहेर बोलताना असंच म्हणायचंय मी करताय म्हणून, मी घर बांधलं असंच म्हणायचं, माझा मुलगा आहे असंच म्हणायचं आहे. पण आतमध्ये तसा भाव असता कामा नये. नाही तर घर बांधणारे आम्ही कोण असं नसतं म्हणायचं. वेड्याच्या दुकानात जावं लागेल, दवाखान्यात जावं लागेल, तसं म्हणायचं नसतं. बोलताना असंच बोलायचं असतं, पण आतमध्ये तसं ठेवायचं नसतं. त्यांच्या आतमध्ये तसं नव्हतं, त्यामुळे त्यांना दुःख झालं नाही. पण त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांचा काल काय झाला, हिरमोड. काल 1-2 जणांना मी माझ्याकडे फराळाला बोलवलं होतं, अपार्टमेंट मधल्या, बरं, बाकी नाही कोण. ते दुपारी आले तर म्हणाले काय आता मजा नाही, काही खाण्यापिण्यात आता काही गोडच लागत नाही. झालं, नैराश्य सुरू झालं. वास्तविक मेजॉरिटी आलेली आहे, फक्त ती थोडी परावलंबी आहे. लगेच धुकधुक सुरू झाली. पण जर बोलले नसते 370 किंवा 400 पार, तर हे दुःख झालं नसतं. आम्ही येणारच सत्तेवर, हे नक्की. एवढं म्हटलं असतं ना तर सत्तेवर आलेलेच आहेत बघा. सत्ता नाही गेली हातातनं. पण स्वप्न फार वरच्या मजल्यांचे उभे करून ठेवल्यामुळे आता खालच्या मजल्यावर राहताना आम्ही याच फ्लोअरला आहो, आम्हाला वरचे फ्लोअर मिळाले नाही असं म्हणायला सुरुवात झाली. आत्मा निर्गुण आहे, निर्विशेष आहे. हंता आणि हतम. हंताचे मन्यते हंतुम, हतश्चे मन्यते हतम. उभौ तौ न विजानीतो. उभौ तौ न विजानीत. भगवद्गीतेमध्ये तसाच प्रकारचा एक श्लोक आहे. नैव किंचित करोमि ती युक्तो मन्येत तत्ववित्. पश्यन् स्पृशन् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपश्वसन् प्रलपन् विसृजन् चैव उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. म्हणताना सुद्धा काय होऊन जाते, फजिती होऊन जाते. नैव किंचित करोमि, किंचित सुद्धा मी काही करत नाही. युक्तो मन्येत तत्ववित्. तू मला युक्तीने जाण, तू मला समजून घे, मी तो तत्व आहे.
आत्मा कुठल्याही क्रियेचा करता असू शकत नाही. आत्मा कुठलाही क्रियेचा विषय असू शकत नाही. आत्म्यावर कुठल्या क्रियेचा प्रभाव पडू शकत नाही आणि कुठल्याही क्रियेने आत्मा नष्ट होऊ शकत नाही. पण असं जेव्हा वाटतं त्यावेळेला आम्ही आत्मस्वरूप जाणलं नसतं. आत्मा क्रियेचा करता आहे असं वाटलं तर आत्मा कळला नाही. आत्मा विषय आहे असं वाटलं तरीही आत्मा कळला नाही. आत्म्यावर प्रभाव पाडला असं म्हटलं तरीही आत्मा कळला नाही. आत्मा देह गेल्यामुळे नाहीसा झाला म्हटलं तरीही आत्मा कळला नाही. अहो, आत्मा अमर आहे असं म्हटलं तरीही खऱ्या अर्थाने आत्मा कळला नाही. मी अमर आहे हे जर कळलं असेल तर त्याला दुःख येत नाही. दुःखी होतोय आणि अमर आहे. काय वाक्य आहे? दोरीला जो सर्प समजतो त्याला बद्ध असं म्हणतात. दोरीला जो सर्प समजतो त्याला बद्ध असं म्हणतात. आणि सर्पालाही जो अध्यस्थ समजतो त्याला सिद्ध असं म्हणतात. दोरीला सर्प समजणं हा बद्धाचं लक्षण आहे. आणि सर्प सुद्धा भासमान आहे, अध्यस्त आहे हे जाणणं याला सिद्ध असं म्हणतात. मग सिद्धांनी साप हातात घ्यावा का हो? एकदा यवतमाळला गोंदवलेकर महाराजांचा एक उत्सव होता. हरिहाट. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज हरिहाट करत असत. यवतमाळला नानासाहेब इंगळेंनी तो हरिहाट केला होता. त्या हरिहाटामध्ये यज्ञ असतो, त्या हरिहाटामध्ये जप असतो, त्या हरिहाटामध्ये नामस्मरण असतं, त्या हरिहाटामध्ये वेदांत पण असतो. आणि वेदांतावर प्रवचन झाले आणि ते म्हणले तुम्ही सापाला भासमान म्हणता मग हातात घ्या, नाही तर वेदांत सोडून द्या. असं नाहीये. सर्प विंचू नारायण त्यासी वंदावी दूर शिवो नये, तुकोबांची आज्ञा आहे. त्याच्यामुळे साप दिसला म्हणून तो भासमान आहे म्हणून त्याला हातात घ्या, हा वेदांताचा अभ्यास नाही आहे. त्या महाराजांनी त्यावेळेला सांगितला होता. आणि मग सगळे लोक वेदांताला हसले होते. माझ्या अभ्यासाचा प्रारंभ होता तो त्या हरिहाटाच्या वेळेला. आणि बाकी गोंदवलेकरांचा अभ्यास करणारे पहा, गोंदवलेकरांचं असं आहे तसं आहे, पण वेदांत गोंदवलेकरांचा आहे हे सगळे विसरून गेले. आणि तो बालाजी मंदिरामध्ये झाला कार्यक्रम. मग मी माझ्या काही मित्रांना फोन करून बोलावलं, हे बघा असं असं आहे म्हणून. हरिहाटामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी घेतलेला भाग आहे. आणि महाराज नेहमी हरिहाट करत असत, वेदांत घेत असत. केवळ रज्जूला अधिष्ठान ब्रह्म आहे असं जो समजतो त्याला सिद्ध असं म्हणतात. आता बद्धही नाही आणि सिद्धही नाही, त्याला गडबड्या म्हणूया आपण. थोडं ज्ञान आणि थोडं अज्ञान याची भेसळ आहे, याची खिचडी आहे. स्वतःला सारखं सारखं पापी, सारखं सारखं पुण्यवान, सारखं सारखं सुखी, सारखं सारखं दुःखी, सारखं सारखं करता, सारखं सारखं भोगता असा जो समजतो त्याला गडबड्या असं म्हणतात. सलत त्याग होता सवेची जाते. ऐकत असतापर्यंत मी करता नाही, मी धरता नाही, मी भोगता नाही, मी कोणीच नाही. ऐकणं झालं की माझ्या हातून चूक झाली, माझ्या हातून पाप घडलं, माझ्या हातून पुण्य घडलं, हे सगळं अहंकाराचे लक्षण आहे. मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, या दोन्ही गोष्टी अहंकारातून येतात. आणि मग त्याचे परिणाम भय आणि क्रोधामध्ये येतात. मीच आत्मरूप आहे हे न ओळखल्याने असं सगळं घडतं. उभौ तौ न विजाने.
उभौ न विजानी तो, आता समजून घ्या काय आहे ते. काय म्हणतात, उभौ न विजानी तो, ते म्हणतात तो आत्मा कैसेनी मरे, कैसेनी कोणा मारे. देह पण जैसा तैसा, आत्मा जो एके देही तोची लक्ष कोटीची देही, भासे परी विदेही सच्चिदानंद. 116 नंबरची ओवी आहे आणि ही 117 नंबरची ओवी आहे. आत्मा जो एके देही तोची लक्ष कोटीची देही. एका शरीरामध्ये असलेला आत्मा लक्ष आणि कोट्यावधी देहांमध्ये तोच आत्मा तितकाच तसाच तेवढाच सर्वत्र सदा सम आहे. असं असताना सुद्धा आत्मा विदेही आहे. आत्मा देहात असून देहात अडकलेला नाही, देहापासून अलिप्त आहे. भासे परी विदेही, आत्मा देहात दिसला तरी आत्मा देह नाही, म्हणून तो विदेहीच आहे, तो देहाशी लिप्त नाही. बूट पायात घातला आहे. आता बोलण्याची भाषा आहे बूट पायात घातला म्हणून, वास्तविक पाय बुटात घातला आहे. याचा अर्थ, आता वास्तविक का सांगावं लागतं पाय बुटात घातलाय, याचा अर्थ असा की बूट अडकलेला आहे पायामुळे, पाय नाही अडकलेला बुटामुळे. पायाला जेव्हा माहित आहे त्या वेळेला पाय मोकळा होऊ शकतो, पण बुटाला जर मोकळं व्हायचं असेल तर तो पायापासून स्वेच्छेने मोकळा होऊ शकत नाही. तसं आत्मा देहात आहे, आत्म्याला वाटलं तर तो देहापासून केव्हाही मोकळा होऊ शकतो, पण देह आत्म्यापासून मोकळा होऊ शकत नाही. आत्मा देहापासून मोकळा झाल्यानंतर देह गेला असं म्हणावं लागतं, आत्मा गेला असं नाही म्हणत. उभौ तौ न विजानीत, कारण तो सच्चिदानंद स्वरूप आहे. फक्त एकच शब्द घेतो यातला, तो सत्स्वरूप आहे. कारण या उदाहरणाची सध्या सत्स्वरूपाचाच भाग संलग्न आहे. म्हणून कर्तेपणाची भ्रांती, भोगतेपणाची भूल, ही अलिप्तता आणि निर्लेपतेपासून दूर घेऊन जाते. म्हणून कर्त्या भोगते पण असता कामा नये. किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये करते भोगते पण असतं. बघा, मला किती झाडाची फुलं मिळाली. अपार्टमेंट मध्ये राहतात, मग त्यावेळेला सगळ्यांचीच झाडं असतात. आता हे पुण्याचे अनुभव, अरे बापरे, मग मला एवढी फुलं मिळाली, मी लवकर गेलो आणि फुलं मिळाली. जर ती लागलीच नसती झाडाला तेव्हा मिळाली असती का? मग तू मिळवणार आहेस का? भासमान मिळवणार आहे. भासमान मिळवणाऱ्याने अगदी फुल निर्माण केल्यासारखं बोलावं का हो? आत्मा कैसे नी मरे, तो कैसे कोणा मारे, देह पडे वावरे, तो जैसा तैसा. पुष्कळदा खूप ढग आणि वातावरण असतं, तर फुलं कळ्या उमलतच नाहीत त्या दिवशी. मग फुलं मिळतात का? म्हणून ज्या पद्धतीने व्यवहाराचं ज्ञान होतं ते सगळं कर्तृ तंत्राचं ज्ञान असतं. जसं जिव्हेने स्वाद, कानाने नाद, सगळं कर्तृतंत्राचं आहे. कान तयार आहे म्हणतात, याला बरोबर कळतं संगीत, कान तयार आहे म्हणतात त्याचे. हो, म्हणून कानाने ब्रह्मज्ञान नाही होत. मी ब्रह्म आहे हे कर्तृतंत्र नाही. सुरुवातीला प्रयत्न करावा लागतो, पण प्रयत्नाने मी ब्रह्म आहे हा अनुभव येत नाही.
मी देह नाही इथपर्यंत येऊन पोचतो, पण मी ब्रह्म आहे हा अनुभव गुरु कृपेनीच येत असतो, साधनेने येत नसतो. साधना ही अविद्या निवृत्तीसाठी आहे, अज्ञान घालवण्यासाठी साधना आहे. परोक्ष ज्ञान अज्ञान घालवण्यासाठी आहे, ग्रंथ आणि तत्वज्ञान अज्ञान घालवण्यासाठी आहे. ब्रह्मरूपतेसाठी गुरुकृपा, गुरुकृपा ही केवलम. खूप साधना केली, तासन तास तपश्चर्या केली म्हणून ब्रह्मप्राप्ती होईल असं नाही. देव होईल, बाकी काय जे व्हायचं असेल मिळायचं असेल ते मिळेल, पण ब्रह्मरूपता नाही मिळत. ती गुरुकृपेने मिळते आणि गुरुही ती कुठून आणू शकत नाही, कारण ती नित्य प्राप्त आहे. ब्रह्मस्वरूप उत्पाद्य नाही, ब्रह्मस्वरूप संस्कार्य नाही, ब्रह्मस्वरूप विकार्य नाही, म्हणून ब्रह्मस्वरूप आप्यही नाही, म्हणून ब्रह्मस्वरूप देताही येत नाही. पण गुरुकृपेने अज्ञान घालवल्या गेल्यामुळे त्याचा ब्रह्मरूपतेचा अनुभव जसाच्या तसा सुस्थिर होतो. 4 प्रकारचे अडसळ येतात: भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि कर्णापाठव. ह्या दोषांपासून श्री गुरु त्याला मुक्त करतात आणि मग नायम हंती न हन्यते. अशा पद्धतीने तो ब्रह्मरूप होतो. गुरु कृपेशिवाय ब्रह्मरूप होता येणार नाही, नाही, नाही. त्रिवार सांगतो. म्हणून कितीही साधना केली तरी साधना अज्ञान निवृत्तीसाठी आहे, साधना अविद्या निवृत्तीसाठी आहे. अज्ञान निवृत्ती म्हणजे जगत सत्य वाटणे, याला अज्ञान असं म्हणतात, ती घालवण्यासाठी साधना आहे. अविद्या निवृत्ती म्हणजे देह सत्य आहे असं वाटतं, ती घालवण्यासाठी साधनाभ्यास आहे. म्हणून श्री गुरूंनी दिलेली साधना आणि ग्रंथाभ्यास या दोनोंची गरज असते आणि त्यानंतरच गुरु कृपा होते, आधी होत नाही. गुरूंना कृपा करावी लागत नाही, ती होत असते, आपोआप स्रवते त्यांच्यापासून. त्या शिष्याने त्यांच्या अंतःकरणाला इतकं जिंकलं असतं. लांगुलं चालन नव्हे, हातपाय दाबणे आणि पैशाचं पाकिट देणे नव्हे, मान सन्मानाने बोलवणे नव्हे, खूप पक्वान्न खाऊ घालणे नव्हे. त्यांनी ज्या पद्धतीने विचार करायला हवा, गुरूंना जो अभिप्रेत आहे तसं चिंतन त्याच्याकडून घडतंय, त्यावेळेला गुरूंना अतीव आनंद होत आणि त्या आनंदातून मग ती स्त्रवत असते. नायम हंती न हन्यते. अशा पद्धतीने आज आपण या मंत्रापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. याच्या पुढचे मंत्र आत्मस्वरूपाबद्दलचेच आहेत. अणोरणीयाम महतो महियात. ते आपण उद्या घेऊया. आता आपण थांबू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पद्माताई रामकृष्ण हरी.